ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 4. ज्ञानाज्ञान भेद कथन. निखळ ज्ञान मात्र ते ज्ञानाचा लाग लागत नाही. ओव्या आहेत 23 आणि 24. निखळ ज्ञान मात्र स्वतःला जाणू शकत नाही असा सिद्धांत सांगितल्यावर ज्ञानदेव त्याचे कारण सांगत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, आणि ज्ञानी ऐसी सोये ज्ञानपणीची जरी आहे तरी अज्ञान नव्हे ज्ञानपणीची. आणि जर हे ज्ञानस्वरूप परमात्मा ज्ञान मी ज्ञानस्वरूप आहे असा ज्ञानसंबंध ठेवील ते परमात्मा स्वरूप ज्ञानच अज्ञान नाही का होणार. जैसे तेज जे आहे ते अंधारे किरण आहे मा तेज तरी होये तेजासे काही. जसं तेज आहे ते तेज खरं तर अंधार नाही, तर मग त्या तेजाने मी तेज आहे असं म्हणावं का. स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात, आपुली जाणीव जरी धरी ज्ञान तरी ते अज्ञान सर्वथैव. काय तरी तेजा तेज ऐसे नाव अंधार असे ठाव नाही जेथे. अज्ञानाला नाहीसे करून वाढलेले ज्ञानही अखेर कापरासारखे विरून जाते व निखळ ज्ञान मात्रता उरते. या स्थितीत ज्ञान व अज्ञान दोन्ही नाहीशी होतात. असे हे ज्ञान मात्र स्वतःला तरी जाणू शकते का. या प्रश्नाच्या उत्तरादाखल ज्ञानदेवाने 10 दृष्टांतांच्या सहाय्याने प्रश्नांचा भडीमार करून सिद्धांत सांगितला की ज्ञान मात्र ज्ञानपणे वीण असते. ज्ञान मात्र स्वतःला जाणू शकते असे म्हणणे कसे योग्य नाही ते त्यांनी वरील ओवीत सांगितले आहे. ज्ञानदेव विचारतात की ज्ञानस्वरूप असणारे ज्ञान मात्र जर मी ज्ञानस्वरूप आहे असा ज्ञानसंबंध ठेवील तर ते अज्ञानच होणार नाही का. मी ज्ञानस्वरूप आहे असे जर ज्ञान मात्रता मानेल तर ते अज्ञान सापेक्ष ज्ञान असेल. 22व्या ओवीत ज्ञानदेवाने सिद्धांत सांगितला होता की ज्ञानपणे विण ज्ञान मात्र जे. ज्ञान मात्र हे ज्ञानपणे विण असते. ज्ञानपणा आणि ज्ञान मात्र हे दोन्ही शब्द शेजारी शेजारी ठेवून ज्ञानदेवाने या 2 शब्दात फरक काय आहे ते दाखवून दिले आहे. ज्ञानपण वेगळे व ज्ञान मात्रता वेगळी. ज्ञानपण म्हणजे काय ते कळले की ज्ञान मात्र म्हणजे काय ते कळू शकेल. या 2 शब्दातील ज्ञानपण म्हणजे काय ते कळणे तुलनेने अधिक सोपे आहे. ज्ञानपण ही अवस्था ज्ञानाच्या प्रांतातील आहे. कोहम पासून सुरू झालेला प्रवास मी म्हणजे देहोहम नसून सोहम अथवा अहम ब्रह्मास्मी या ज्ञानाच्या टप्प्यापर्यंत पोहोचला असला तरी त्यातही अहमचा झिरझिरीत बुरखा राहतोच व त्यामुळे सत्य स्वरूप असे ज्ञान थोड्याफार प्रमाणात झाकोळले जातेच. हा झिरझिरीत बुरखाही जेव्हा फाटून जाईल तेव्हाच निखळ ज्ञान मात्रता प्रकटेल. त्यामुळे ज्ञान मात्रतेत ज्ञानाची जाणीव असणे हेही एक प्रकारचे अज्ञानच आहे, कारण तेथे ज्ञाता ज्ञान ज्ञेय ही त्रिपुटी शिल्लक राहिलेली आहे असे दिसून येते. ही त्रिपुटीही जेव्हा नाहीशी होईल तेव्हाच निखळ ज्ञान मात्रता असणार आहे. म्हणून ज्ञानपण हे चेनीची निदकी असं आहे असे ज्ञानदेवाने 3ऱ्या प्रकरणात 1ल्या ओवीतही म्हटलं होतं. ज्ञानमात्रता म्हणजे जागृती गिळोनी जागणे आहे. ज्ञानपण विरून गेल्यावर ज्ञान मात्र ही सहज अशी अद्वैतावस्था आहे आणि ज्ञानपणे विण ज्ञान मात्र जे या शब्दातून ती बोलकी झाली आहे. या आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ ज्ञानदेवाने पुढील 1.5 ओवीत दृष्टांत दिला आहे व 25व्या ओवीच्या उत्तरार्धात पूर्व पक्षाचा आक्षेप सांगितला आहे. ज्ञानदेव दृष्टांत देतात तो तम तेजाचा. जे तेज असते ते स्वयंप्रकाशाने तळपत असते. त्याच्या पुढे कसला अंधार संभवतच नाही. जेथे अंधारी कल्पनाच नाही तेथे प्रकाशाने अंधार नाहीसा करण्याच्या कल्पनेला स्थानच उरत नाही. जे तेजोमय आहे त्याला जर अंधाराची जाणीवच नाही तर त्याला तेजाचे आगळेपण तरी कसे जाणवणार. तसेच जे ज्ञानरूप आहे त्याला ज्ञानपणाची तरी जाणीव कशी असणार. त्याला स्वतःला मी तेज आहे असे सांगावे लागतच नाही आणि त्याला जर तसे सांगावे लागत असेल तर ते तेज अंधाराने झाकोळले जाणारे आहे असे म्हणावे लागेल. मग त्याला तेज म्हणता येणार नाही. अशा प्रकारे ज्ञानपणाविण असणारी ज्ञानमात्रता ज्ञानदेवाने दृष्टांतामधून स्पष्ट केली आहे. एकूण जाणणे व नेणणे ही दोन्ही ज्ञानमात्रतेत संभवत नाहीत हा आपला निष्कर्ष ज्ञानदेव पुढील ओवीत सांगून त्यावर येणाऱ्या पूर्व पक्षाचा आक्षेप सांगत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.